नमस्कार, सवितडी फॅशन चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी नितीन तोत्रे. तर आम्ही आलेलो गोवंडीला हॉस्पिटलमध्ये, शताब्दी हॉस्पिटलचं नाव आहे. तर विषय असा झाला होता, तुम्ही माझ्या हातावरती एक टिक बघू शकता लाल कलरची. तर ते रिपोर्ट काढण्यासाठी आलो होतो. तर बराच थोडासा प्रॉब्लेम होता मला, म्हणजे मी एवढा वीक आहे, म्हणजे छोटे छोटे जे प्रॉब्लेम होते ते असं मम्मीला वाटायचं. तर डॉक्टरला मम्मीने सजेस्ट केलं की असं काय होतं, त्यामुळे आम्ही आलेलो इकडं. तर या हॉस्पिटलचं नाव आहे शताब्दी, आणि इकडे खूप गर्दी असते, आणि इकडे केस पेपरचं पण काम होतं आणि प्रायव्हेट पण होतं. तर भरपूर मोठं आहे सगळ्या टेस्ट वगैरे. तर इकडे पाठीमागे बघू शकता, एकदम एकदम मोठा आहे. आणि बाजूला एक कुठलं तरी नवीन चालू होते, खूप मोठा टावर आहे. हाच आहे त्यांचं जे वाटतं काय माहित नाही मला. हॉस्पिटल आहे, त्याचं काम चालू आहे, अजून मोठा होतोय तो हॉस्पिटल. तर खूप मोठे बघा काहीतरी. तर हा गार्डन आहे. गार्डन मध्ये आम्ही का आलो, तुम्हाला काय सांगायचंय. ज्या डॉक्टरांकडे डोळ्यांची ट्रीटमेंट चालू आहे नितीनची, तर त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो. तर त्यांनी काही टेस्ट सांगितल्या होत्या. जसं तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की त्यांना असं वाटलं की नितीन खूप बारीक आहे, तब्येत बारीक असल्यामुळं, वीक असल्यामुळं, त्याच्यामुळे त्याला काही त्रास होतो का काय डोळ्यांना. तर त्याच्या सगळ्या टेस्ट करायच्या होत्या, आधी पण केल्या होत्या आम्ही. आणि ह्या टेस्ट आहेत त्या खूप महागड्या येतात. तर मी दरवेळेस प्रायव्हेट मध्येच करायचे, कारण तुम्हाला तर माहिती आहे एकटी लेडीज कुठं कुठं फिरणार. आतापर्यंत भरपूर हॉस्पिटल फिरले, पण मला हा हॉस्पिटल माहिती नव्हता. तर काही टेस्ट लिहून दिल्या होत्या, आणि ज्या ताईंनी आपल्याला ह्या हॉस्पिटलला आणले तर त्या मला भेटायला आल्या होत्या. निखिलची त्यांची ओळख होती, तर त्या बोलल्या की मला मम्मीला भेटायचंय. तर त्या घरी आल्या. घरी आल्यानंतर मग त्या मला म्हणल्या की तुम्ही ब्लाऊज शिवतात का. म्हणलं हो. म्हणल्या मला पण ब्लाऊज टाकायचे. तर नेमकं असं झालं की नितीनची थोडी अचानक तब्येत बिघडली. मग आम्ही हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलमधून आलो होतो घरी, आणि संध्याकाळी त्या आल्या. त्या आल्याच्या नंतर मग त्यांनी बघितलं तर नितीन काही जेवला नव्हता, खूप टेन्शन मध्ये होता. त्या अशा काही गोष्टी घडल्या त्या छोट्या मोठ्या, आता तुमच्यासोबत सगळ्या शेअर करत नाही, कारण तुम्हाला माहितीये मुलं खूप टेन्शन घेतात. त्याला बोलते की यावरती समर्थ कृपा आहे, तर सगळं चांगलंच होणार आहे. पण कधी कधी येतं मुलांना टेन्शन, कारण त्याला असं वाटलं की म्हणजे आता हा खर्च, हॉस्पिटलचा खर्च, मम्मीने आता जे आपल्या सिच्युएशन आहे सध्या, जेवढी धावपळ आहे, आताच आपण रूम हे केली, चेंज केली, तर सगळ्या गोष्टी असल्यामुळे निखिलला लागलं. तर अशा याच्यामध्ये त्या ताई आल्या आणि त्या बोलल्या की ह्या टेस्ट सांगितल्यात का, नितीन टेन्शन घेऊ नको. त्यांनी त्याला प्रेमाने समजवलं, त्याला जीव घातलं. त्या बोलल्या अरे ह्या टेस्ट नॉर्मल आहेत, आपण करून घेऊ, पण त्याचा खर्च जास्त आहे. असं त्याला वाटलं नितीनला, खर्च जास्त आहे. कारण डॉक्टरशी मी बोलत होते तेव्हा त्यांनी ऐकलं. तर डॉक्टर बोलले तुमच्या ओळखीने कुठं कमी याच्यामध्ये होत असेल तर करून घ्या. पाठीमागं पण मी टेस्ट केल्या होत्या, तेव्हा 20,000 रुपये लागले होते, आणि त्या टेस्टला 20,000 रुपये लागले, पण नॉर्मल आले रिपोर्ट. तर असं कुठेतरी वाटतं मुलांना की अरे पैसे एवढे गेले, तर नितीन टेन्शन घेतो पैशा बाबतीत. तर समर्थांना सगळ्यांची काळजी असते, आणि स्वारी बरोबर सोय लावतात सगळ्यांची. तर ज्या ताई आपल्याला भेटल्या त्या ताईंनी आपल्याला 15 तारखेला त्यांच्यासोबत त्या इथे घेऊन आल्या होत्या. सॉरी 15 नाही, 14ला ना, 14 तारखेला त्या ताई आपल्याला त्यांच्यासोबत घेऊन आल्या. त्या म्हणल्या मी हॉस्पिटलला जॉब करते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या नितीन तुमचा नाही, माझा पण मुलगा आहे, आणि आजपासून मी त्याची मावशी आहे, तर टेन्शन घेऊ नको नितीन, मी तुझ्या सोबत आहे, अजिबात टेन्शन घेऊ नको. त्यांच्यासोबत आम्ही 14 तारखेला आलो. त्यांनी खूप धावपळ केली, सगळ्या टेस्ट वगैरे त्याच्या केल्या, एक्सरे वगैरे सगळे त्यांनी, अजून एक्स्ट्रा टेस्ट पण आहेत त्या पण करून घेतल्या त्यांच्या मनाने. आणि आज रिपोर्ट घ्यायचे होते, जी एक इथं टेस्ट होती तर ती आज दाखवायची होती, आणि मग रिपोर्ट मिळायचा होता. तर आता सगळे रिपोर्ट वगैरे घेऊन झालेत. त्या ताई बिचाऱ्या खूप धावपळ करतात, त्यांनी सगळे रिपोर्ट वगैरे घेतले. तर आणि आता त्यांनी त्यांचं ऑफिस मला उघडून दिलं, आणि त्या बोलल्या तुम्ही इथं बसा, मी इथे जाऊन. तर आता त्या ताईंना रील्स मध्ये तुम्हाला दाखवलंय, आता आपण त्यांना पण दाखवूया. तर तुम्हाला जरी कोणाला काही त्रास असेल तर आपण घाबरतो, कसं जायचं, काय करायचं. तर गोवंडीला आहे शताब्दी हॉस्पिटल, तुम्ही इथे येऊ शकता. आणि त्या ताई आमचीच नाही तर अशा भरपूर जे गरीब आहेत, गरजू आहेत, त्यांची सगळ्यांची मदत करतात, आणि सगळ्यांशी प्रेमाने वागतात. आम्ही आल्यापासून बघतोय, आणि त्या दिवशी पण आलो होतो आम्ही 14 तारखेला, तेव्हा पण बघितलं की त्या म्हणजे स्वतः त्या बोलतात औषधं घेतले का, कसे घ्यायचे, काय करायचं, सगळं सजेशन करतात. खूप चांगल्या आहेत मनाने त्या, आणि त्या पण बैठकीला जातात. तर म्हणजे तुम्हाला कोणाला यायचं असं ह्या हॉस्पिटलला तुम्ही बिनधास्त येऊ शकता, खूप चांगलं आहे इथं. सगळ्यावर इलाज होतात इथं, कॅन्सर पासून तर सगळ्या आजारावरती.
तर त्या पण बोलल्या की आपण नितीनला जिकडे तुमची ट्रीटमेंट चालू आहे त्या डॉक्टरला पण दाखवू, आणि डोळ्यांसाठी इथं पण आहे, तर इथं डोळ्यांसाठी पण सोमवारी आम्ही परत येणार आहेत त्यांच्यासोबतच. ते ताई बोलले आपण डोळ्यांच्या डॉक्टरला पण दाखवून घेऊ, काय म्हणतात ते बघूया. आणि आता त्याला पण त्यांनी सांगितलंय की रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे, तिथल्या डॉक्टरांना पण दाखवलं त्यांनी, रिपोर्ट नॉर्मल आहेत. आता फक्त आपली जिकडे ट्रीटमेंट चालू आहे त्या डॉक्टरांना पण दाखवायचे रिपोर्ट. तर चला भेटूया नंतर. त्यांच्याबद्दल मम्मी बोलली ना त्या. तर याच आपल्या मावशी, आणि आता त्यांचं आपलं एक नातं जुळले आणि खूप सपोर्ट केला त्यांनी आपल्याला. मलाच नाही तर प्रत्येकाला सपोर्ट करतात, गोर गरीब जे आहेत ते, आणि खूप त्यांचं नाव गाजलंय. आणि आता मी त्यांना तेच विचारतोय की काळजी कशी घेतली पाहिजे ज्यांना आजार आहे किंवा जे आजारी पडतात. आजारी पडून थँक्यू नितीन. नितीन हा आमचा लाडका मुलगा आहे आणि खूप गोड मुलगा आहे. ठीक आहे, आजार पण हे सगळ्यांना येतं जातं, आणि स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे प्रत्येकाने, कारण स्वास्थ्य हेच इम्पॉर्टंट आहे. तसं आपण आपलं इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य तो आहार म्हणजे आपल्या घरातलाच आहार तो योग्य पद्धतीने खाल्ला, योग्य वेळेवर खाल्ला तर कुठल्याही आजाराला आपण सामोरं जाणार नाही. तर जाण्यासाठी न जावं म्हणूनच आपण सकस आहार घेतला पाहिजे. तर सकस आहार म्हणजे काय, तर मूड आलेल्या कडधान्याच्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या, दूध, अंडी, मांस, मच्छी, मटण जर खात असाल तर, नाही तर मग त्याच्याऐवजी फ्रुट्स वगैरे वाढवून शॉर्टकट मध्ये सांगितलेलं आहे, समजून घ्या. आणि सगळ्यांनी स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा. आमचा नितीन आहेच तुमच्या बरोबर. तर थँक्यू, धन्यवाद. तर असंच त्यांनी सांगितलं की तुम्ही खुश राहा आणि गोळ्या वगैरे काय ते सगळ्या टाइम वरती घ्या कोण आजारी असेल तर, कारण प्रदूषण पण खूप खराब आहे, वातावरण तुम्हाला तर माहितीच आहे. तर प्रत्येकाने आपापली काळजी घ्या त्यांचं म्हणणं आहे, आणि चांगलं चांगलं खा व्यवस्थित. तर तू काय बोलशील? आता मी काय नाही बोलणार. तर त्यांनी आपल्यासाठी नाश्ता आणलाय, नाही नाश्ता घेऊन आलं. आमचा लेख आहे त्याचं काय, आणि फार मोठं काहीच नाही केलंय मी. तसं नाही, म्हणजे आम्हाला इकडचं काहीच माहिती नव्हतं, मी कधी आलेच नव्हते या साईडला. असं काही नाही, असतो परमेश्वर असतो साथ द्यायला. आहेच बरोबर आहे.